लय दिवस झाले बाबा, पोरीला शांताला बोलवलं नाही, तिला बोलून घ्यावा, जावायला बोलून घ्यावा, काहीतरी कोंबडा बिंबडा त्यांना चारवा. बरेच दिवस झाले, पोरगी गेली तिकडं आणि आपण राहिले इकडं. आता मी ना मोबाईलवरच पोरीला फोन लावतो आणि बोलून घेतो. हॅलो शांता. काय हो दादा? अरे बेटा ये ना इकडं. काय काम काढले दादा? काही नाही, तुम्हाला कोंबडा बनवायचा आहे आणि चारायचं आहे, जावायला घेऊन ये. अरे बरेच दिवस झाले तुम्ही मला भेटले नाही. बर कोंबडा खायला येऊ काय मग? हा मग, हा बेटा. बर बर तुमच्या जावयाला घेऊन येते. हा घेऊन ये, घेऊन ये, माझ्या जावायला घेऊन ये. हा ओके. बर येतो येतो. ओके. हा ठेवा मग. हा ठेवतो. बाई यांना तर काही झोप लागली. हो मी काय म्हणते, उठा ना. काय ग? अहो मा बापाचा फोन आला होता. काय झालं? मा बापाचा फोन आला होता. हं. म्हातारा म्हण जावयाला घेऊन ये कोंबडा खायला. पण कोंबडा खायला तिडे एवढ्या लांब जाते? अहो एवढं आपुलकीनी सासऱ्याने बोलावलं तुम्हाला सांगते. अहो माई म्हातारीला वारून 4 वर्ष झाले. तसा माई म्हातारा हाताने स्वयंपाक करतो, इतका भारी स्वयंपाक करतो आणि दरवर्षी तुम्हाला कोंबडा खायला बोलितो. आणि मग स्वतः म्हातारा करणार का? अहो मग आता रोज म्हाताराच करतो स्वयंपाक. तुम्ही भाजी खायला नाही का आता एवढ्या दिवसापासून? म्हाताऱ्याला येतं का आता? बया 4 वखत कोंबडा खाऊन आले म्हणते म्हाताऱ्याला येतं करता. मग ती म्हाताऱ्यांचा आलेला होता का? आणि मग हा हा. मग काय म्हण मामा? जावयाला घेऊन ये म्हण. हा असं. हा आणि पटक्यान बोलावले चला, तुम्ही मारीड घोरत बसले झोपले. अगं मग म्हणलं काही काम नाही, झोपलो. हा काही काम नाही, उठा. पण मला एक सांग सांग शांता, आता कोंबडा खायसाठी तो आई बापाक जायचं का? मग काय झालं? एवढ्या लांब म्हाताऱ्याला डोळ्या खाली घालून येऊ ना. काल त्याच्यापेक्षा पावशेर तुलाच घेऊन येतो नीलू. अहो तुम्ही चला बरं कुठं? कोंबडा खायला. म्हणजे जायचंच बा. हा आईला काय बा, तू अशी का? तुला असं झालं मा बाप कवा भेटाय बर का शांता? हा मी येतो. हा कुठं? तो बापाच्या तिडे हा. तिडे येतो, पण एक आठव येणार आहे. काय? या बाई तो बापानं त्या माग लग्नाच्या टायमाला बरोबर हा अंगठी कबूल केली होती. बया तुमच्या अजून डोक्यात आहेच का ते अंगठीच? मग आई अंगठी कबूल करेल होती. आता कोंबडा खायला येतो, हा तो संग मी नाही म्हणत नाही, हा. पण मला पहिली फोन लावून त्याला विचारून घे का मामा जावाई अंगठी मागतो. बर चला तिथे गेल्यावर सांगते मामा ताई. पाय बघा मी राग राग निघून ये. काय म्हणते, ही साडी छान आहे का? हो छान आहे, मस्त भारी दिसते. चला. तुला जाऊ दे, तुला कोणत्या साड्या दांडा ते आवड. हा ना. चल या साडी चल. तुमचं शर्ट बरं आहे, चांगले. मला आहे ना दोघांचं मॅचिंग आहे. चला. चल. आणि बाई मा बापाचं घर. म्हातारा काय करतो काय माहित बाई. आली वाटतं माही शांता. कोण आहे? कोण आहे? अरे बाप रे. दादा बरं आहे राम का? राम. राम राम जावाई का हो? काय नाही काय नाही. लई टाइम केला वाटतं. हा झालं बस लेट. अरे माझं लेकरू आलं बा खरोखर. बस बाई शांता. दादा हो. कशी आहे तब्येत तुमची? बरी बेटा एकदम. जय वा या नाही कोण आता या बाजूला बसा. हा बर बसतो. सारखे तुम्ही. बसतो मामा. काय चाललं? अहो काय नाही, आता असेच काम. हा का? काय जावाई बरेच दिवस झाले आले तुम्ही. आता कोंबडा तुम्हाला कापायचं आहे आणि कोंबड्याचं जेवण चालायचंय. माझी लेक बी बिचारी बऱ्याच दिवसापासून मला भेटली नाही. तर आता पोरगी आली, मला किती आनंद, मला किती खुशी. बरं मी काय म्हणते दादा, हा, बोला. झाला का स्वयंपाक? नाही ना बेटा, आता बनवायचाच आहे. आता अजून बनवायचंय? काय जावाई तुमची तब्येत लयच डावून झाली बुवा. काय काही खात्या का नाही तुम्ही? अहो मामा तब्येत खूप टकाटक आहे. हा तब्येतीला काही कोचा नाही. हा पण मी काय म्हणतो मामा, हा बोला. आता तुम्ही स्वयंपाक वगैरे केलाय? हा हा. अहो मला भूक लागली ग. अहो जावाई तुम्हाला आता ना कोंबडा चालायचा होता. मग? पण खरं सांगू का तुम्हाला बात,
आता मी खोटं तर काही बोलणार नाही बा. अहो रात्रीच कुत्र्याने कोंबडा पळवला. काय 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 म्हणतो दादा? कोंबड्या पळवला कुत्र्याने. भया अरे मग काल इड बोलावलं पण शांता तुला म्हणलं होतं तू इड फक्त मला कोंबड्याच्या आशानं आणलं काय. मला कधी कोंबड्याचं मटण मला भेटलं नाही. दादा ते कुत्र्याने कोंबडा खाल्ला मग काय आम्हाला जेवाय बोलावलं तुम्ही? अगं बाई मी पाहिलं नव्हतं कुत्र्याने कोंबडा नेला. आता मला का स्वप्न पडलं. अरे या बाड खाऊन जावाई भाडकाऊ नका बोलू. माझी एवढी सोन्यासारखी लेख तुम्हाला दिली आणि मी भाडकाऊ. अहो बाड खाऊ म्हणजे तुम्हाला एक माहितीये का तुम्ही कोंबडं खायला बोलावलं आणि तुम्ही लगेच कोंबडं म्हणते कुत्र्यानं नेलं. अहो तुम्ही ओपला असेल तुला विश्वास का तो बापावर. अरे दारूवाल्याचे पैसे मी उधारी भरून दिले. केव्हा म्हणतो ओपलं. मा बाप जरी दारुडे आहे ना पण तुम्हाला कधी कमी केलं का मा बापाने? काय बोलून राहिले तुम्ही? म्हणून माझे काय बोलतं पाहिजे का? हा आता मेला असेल कुत्र्याने कोंबडा म्हणून काय झालं? काय करायचं मग दादा? आणि मला भाडकाऊ. दादा तुम्ही स्वयंपाक करेल नाही ना मग? नाही अजून. काय केलंय मग तुम्ही? बिया सांग बनवली बाई. बेसन? बेसन बरं बेसन तर बेसन घ्या खाऊन. मला काय होतं? त्याला काय तू वाटमाई बोललं ती बेसन खायला आणलं जावं. मग माझ्या घरी भेटत नव्हतं. हो बरं जाऊ दे मर द्या. पळायला ना कोंबडा जाऊ दे. दादा तुम्ही बसा खाली टेन्शन नका हे घेऊ. बसलं बाई. हा हो बसा होतो. होय शांते काल मला बशी ती कोंबड्याचं तर मटण नाहीच नाही पण तो बापाला सांग पहिली मला अंगठी द्यायला लाव. दादा ती लग्नाच्या टायमाला अंगठी राहिली होती ना ती मागू राहिले ते अंगठी. हा हे बाई मी तुला खरं सांगू का? हा एक काम कर. मी बिगा वावर गाण ठेवलंय आता 10 रुपये. तर आता आहे ना थोडस आपला 1.5 बिघा राहिलंय. तर या जावायला अंगठी देऊ कोणच्या नाकानं सांग बरोबर तू. राहिले तुम्ही काय अहो ते माणूस लय वापरत आहे. घरी जाऊन मला लय पिशील ते. तू एक काम कर त्याच्यात काय त्या म्हाताऱ्यात हिंमत नाहीये अंगठी बनवायची. तू बरं चाल बरं इडून लगेच याच्या दारात सुद्धा येणार नाही मी पुन्हा. अहो जावाई एवढं तापू नका बर का. एक तर तुमचा बर्नला ना फुटायला लागलाय पार. मामा नका मामा ऐका. अहो काय सांगायचं तुमचं तुम्ही काहीच कामाचे नाही. दारुडे असलं म्हणून काय झालं? माझा बाप आहे तो. त्यांनी एवढा आपुलकीने 10 रुपयाला पैसे आणि काय नका करू मा बापाला. काय तो बाप येतो तो तंगडीला बांध. तू चाल बरं पैसे मला नाही यायचं. जा तिकडं. चला तू इथं थांबू नको. तो बापाच्या भरोशावर मी. भाऊ मारू नको म्या पोरीला. कोर्टात आता जाईल. कोर्ट जवळच इथं कोर्टात जातो मारायला तू येणार आहे काय घरी? मला मा बापाशी बोलायचं. तो बापाशी बोल. दादा तुम्हाला मी किती वखत सांगितलं पार जाम झाले. तुम्ही दारू पिऊ नका पिऊ नका. हा काय करू बाई? मला तर येऊ त्याच्या मौतीला चाल. गपरा मा बापाला का मारू राहिले तुम्ही? नको नको मला ऊसाचा कारखाना टाकायचं थांब जरासक. मी काय म्हणतो बाई बेटा एक काम कर. तुझ्या नवऱ्याला अंगठी बनवून देतो पण एकच काम एकच अटीवर. तू काय याच्या संग जाऊ नको. याला जाऊ दे बर मोरू दे याला तिकडं. मामा अरे काय करते काय? मग बरोबर आहे. माझा मान बरेचा मोठा आहे भाऊ. अरे का रे जावा याला तुम्ही मा बापाला अरे कार्य केलं त्याचं काय? तो बाप कोणतं लायकीच आहे ग? लायकी नका काढू. आला बोलत ती दिन थोबडा तू पाहिलं का नुसतं मारायला धावत राहतो. एका फायटीत उलटाकडे तुला वय चाललं जीव त्याचा. चाललं म्हणजे कोंबड खायला चाल. मा बापाच्या तिकडे लई कोंबड भारी. अरे तुला हे कोंबड आले त्याला अंगठी करता येईन कोंबड कुत्र्याने नेलं. मग असं तर राहत ना ते पापाचे फळ पाप भोगी त्याच. काय पाप केलं मा बापाने? मग पापच केलं म्हणून ते कोंबड गेलं. मला आहे ना दादा तोमुळे अशी बोलणे खायला भेटत. बाई ऐकत जाय. ए नको तेव तेव करू. जाऊ दे चल. आलं राहते त्याच्या दारात. ते मला नाही यायचं. तुला नाही जायचं बाई नको. तुला नाही यायचं मग तिला मला कोण घालीन ग? जेवण खावं माझ्या पोरीला मारितो घेऊन जाऊ. तुला उठायचंय का नाही? दादागिरी करतो का काय तू? तुला 50 बात सांगितलं याला मग आम्हाला काय सांग आधी तुला का फायटीत उलटा करेल भाऊ. ही ताकद पाहिली का तू? बोंबला सारखी तू उठते काय मग? बेटा दादा जाऊ का मग मी?
जायचं तुला हा आणि गोणी घेऊन जाय तू एक काम कर हं. आणि हे ना गोणी घेऊन जा तू नका ती गावाची गोण राहू दे तुम्हाला बरं जाऊ दे मी खाईल बाबा जा तुम्ही दारू पिऊ नका बरं का नाही मी दारू घेणार नाही फक्त आणि हे बाय, आजपासून मला बोलू नका कोणाला चालाय नका खायलाच नका नाही बोलू. नाही बोलवणार बरं जा बरं हा ना हा मोबाईल तुला घेऊन जाय नाही राहू द्या तुम्हाला राहू द्या मला फोन करायला लागतो तुमची खुशाली बातमी घेऊन. बरं 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 आणि हा जो गडबड करायला लागला का मला सांग कधी अहो काय तो बाप बोलतो अरे तुरी करतो तुला उठायचंय का इडं बंद बंद नको दादा येऊ का मग? हा ओके चल नाही हायला आधी बापाचं कौतिक सांगा मा बाप अरे निघ तू आधी घेऊन म्हण मा बापाकडे मोठा कोंबडा आहे फोन आला आणि मी चांगला झोपलो होतो तो इड वांद काचा कोंबडा अरे तो बापाची लायकी का कोंबड खाऊ हो मा बापाची लायकी काय काढू राहिले हा चांगलं आहे म्हणून तर तुम्हाला सोन्यासारखी लेख दिली नाही तर अरे तुम्हाला- नीट तू तीन पट्टी आहे नीट काय वय? हे माझं घर पाय कसं आहे माझ्या बापाचं घर पाहिलं का हा तो बापानं मोठ हो, म्हणजे ए, काय माझं बापाला तर मारायला का काय? तुम्ही? हा? लाज वाटते का तुम्हाला सासऱ्याला मारून राहिले खुशाल तो काय ना शांती चाल कर शांती तुला म्हणलं होतं तो बापाच्या दारात मला नेऊ नको पण तू काय ऐकणारी बाई नाही अहो त्याचं काय आहे? काहीच नाही राहिलं ते भंगरी झालं भंगरी बसा. चला आता घरी चल घरी गेल्यावर तो का पाहत होतो चल